पाणी अडवा पाणी जिरवा अशा प्रकारची वल्गना शासनाच्या माध्यमातून केली जाते। मात्र उन्हाळ्यामध्ये जे बंधाऱ्याचे खोलीकरण रुंदीकरण व्हायला पाहिजे ते होताना दिसत नाहीये। 1.5 महिन्याच्या अंतरावर पाऊस काळ येत असल्याने गावातील छोटे मोठे बंधाऱ्याचे खोलीकरण रुंदीकरण कामे होणे गरजेचे आहे। पावसाचे पडलेले पाणी हे बंधाऱ्याच्या माध्यमातून साठवून राहते आणि त्याचा परिणाम हा जवळपासच्या शेतकऱ्यांना होत असल्याने दुष्काळावर मात करायची असल्यास बंधाऱ्याचे रुंदीकरण आणि खोलीकरण होणे गरजेचे असल्याचं कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामनाथजी राजपुरे यांनी म्हटले। शेवगाव तालुक्याच्या बालमटाकळी येथे 960 मीटर लांबी असलेल्या मोठ्या बंधाऱ्याचे खोलीकरण आणि रुंदीकरणाचे काम भारत फौज कंपनी पुणे यांच्या माध्यमातून आणि बंधाऱ्याच्या जवळ असणारे शेतकरी यांच्या सहभागातून अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर शेतकऱ्यांच्या उपस्थितीत कामाचे भूमिपूजन करून कामाला सुरुवात करण्यात आली। यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते मोहनराव देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामनाथजी राजपुरे, सरपंच डॉक्टर राम बामदळे, युवा उद्योजक पांडुरंग नवले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुरेश काजवे, राजेश छाजेड, मेजर बाळासाहेब शेळके, धनंजय देशमुख, रमेश शिंदे, बप्पासाहेब भाकरे आदींसह शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते। आज बालमटाकळी गावामध्ये अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर कांबी रस्त्याचा जो बंधारा आहे त्याचं खोलीकरण आणि रुंदीकरणाचा जो कार्यक्रम आहे तो या ठिकाणी जनकल्याण समितीचे आमचे गावचे शिक्षक आदरणीय काजवे सर, त्याचप्रमाणे राजूशेठ छाजेड यांच्या मध्यस्थीने उमेशजी बालसिंग यांच्या मार्फत या ठिकाणी आज सुरुवात होत आहे। खऱ्या अर्थानं शेतकऱ्यासाठी भविष्यामध्ये अतिशय दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी एवढाच मार्ग आहे की ज्या ज्या ठिकाणी पाणी साठवण आहे, बंधारे आहे, त्याचं खोलीकरण झालं पाहिजे, त्याचा गाळ काढला गेला पाहिजे, त्याचं रुंदीकरण झालं पाहिजे। जास्तीत जास्त बंधारा रुंद आणि खोल जर झाला तर परिसरातली शेतकऱ्याला त्याचा फायदा मिळतो। आणि सरांनी पूर्वी 2012 पासून जे बालमटाकळीमध्ये काम सुरू केलेलं आहे त्याचे रिझल्ट पाहता अतिशय चांगल्या पद्धतीनं ऑलरेडी 200-300 एकर जमीन या बंधाऱ्याखाली बागायती झालेली आहे। आणि बालमटाकळीची ही साईड जवळजवळ 900 मीटर सर्वात मोठा बंधारा आहे आणि सर्व शेतकरी यामध्ये स्वखुशीनं या ठिकाणी जे सहभाग आहे प्रत्येकाचा जो लोक सहभाग आहे तो सर्वजण देण्यास तयार आहेत। या माध्यमातून आज या ठिकाणी आपले शेतकरी मोहन बापू देशमुख यांनी 30,000 रुपयाची देणगी त्या ठिकाणी या समितीला दिलेली आहे, जी वर्गणी आहे प्रत्येकाला। मी उद्या या ठिकाणी माझी 30,000 रुपयाची देणगी देणार आहे आणि प्रत्येकाने याच्यामध्ये सहभाग घेऊन हे जे मोठं काम आहे हे सर्वांना एकत्र येऊन शेतकरी जर एकत्र आले आणि जर संघटनेला साथ दिली तर काय घडू शकतं याचा रिझल्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। आणि